नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान 1 विषयाची सुरुवात करणार आहोत. विज्ञान 1 विषयात मुख्यतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा समावेश असतो. भौतिकशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये गणित आहेत, संज्ञा आहेत, व्याख्या, नियम हे सगळं येतं. रसायनशास्त्रात रासायनिक समीकरण, त्यामुळे बहुतेक मुलांना विज्ञान 1 विषय कठीण वाटतो. पण विज्ञान 1 विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की धड्याचं वाचन हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक धडा 10 ते 15 वेळा तरी वाचला पाहिजे. एकाच वेळेला बसून 10-15 वेळा वाचायचा नाही. तो जसं तुम्हाला शिकवलं जाईल तसं तो वाचायचा आहे, ज्याच्यामुळे वाचन करून करून तुम्हाला ते लक्षात राहील. आता विज्ञान 1 हा 50 मार्काला आहे आणि विज्ञान 2 सुद्धा 50 मार्काला आहे. यापैकी 40 मार्क प्रत्येक विषयाचे, 40 मार्क हे लेखी परीक्षेला असतात आणि 10-10 म्हणजे 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाला असतात. या अंतर्गत मूल्यमापनामध्ये काय काय येतं? तर प्रयोग परीक्षा येते तुमच्या प्रयोग वहीला मार्क असतात आणि तुम्हाला उपक्रम दिलेला असतो, त्या उपक्रमाला मार्क असतात. एवढ्या सगळ्यांचे मिळून 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापन असतं, जे तुम्ही आरामशीर मिळवू शकता. मग आज आपण पहिला धडा सुरुवात करूया, गुरुत्वाकर्षण. आता या धड्यामध्ये सुरुवात करताना सर्वात पहिले आपण आज उजळणी बघणार आहोत, की जे तुम्ही मागे 8वी-9वी मध्ये जे काही शिकला आहात त्याचाच पुढचा भाग तुम्हाला आता 10वीला आहे. तर आपण पहिल्यांदा या धड्याची सुरुवात करण्याच्या आधी आपण उजळणी सुरू करूया. एखाद्या वस्तूवर बल लावले तर काय परिणाम घडून येतो? जर आपण एखाद्या वस्तूवर बल लावलं तर काय घडून येऊ शकतं? तर पहिलं म्हणजे समजा जर ती वस्तू स्थिर असेल, एका जागी स्थिर असेल आणि त्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर ती वस्तू गतिमान होऊ शकते. उदाहरणार्थ जमिनीवरती स्थिर असलेला चेंडू, त्याला आपण लाथ मारली म्हणजे आपण पायाने बल लावलं तर तो गतिमान होतो. दुसरं, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे आणि तिच्यावरती आपण बल लावलं तर काय होईल? ती स्थिर होईल. जसं तुम्ही सायकल चालवतायत आणि अचानक तुम्ही ब्रेक दाबला तर सायकल काय होईल? हळूहळू थांबेल. ब्रेक लावणं म्हणजेच काय करतो आपण? बल लावतो. किंवा गतिमान कार आहे, तिला ब्रेक लावला तर कारची गती थांबते. बरोबर आहे, कार थांबते. म्हणजेच काय झालं? गतिमान वस्तूवर आपण बल लावला तर ती वस्तू स्थिर होऊ शकते. तिसरं, वस्तूची चाल बदलू शकते. बरोबर, बल लावलं तर वस्तूची चाल बदलते. जसं सायकल आपण चालवतोय आणि त्याच्यावरती आपण गतिमान सायकलवरती जर बल लावलं म्हणजे ब्रेक लावला तर ती लगेच थांबत नाही, हळूहळू तिची गती काय होते? कमी होते. म्हणजेच तिची चाल कमी होते. चौथं, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. वस्तूवर जर बल लावलं तर तिच्या गतीची काय होईल? दिशा बदलणार. तुम्ही फुटबॉल खेळता, तुम्ही हॉकी खेळता, बरोबर, व्हॉलीबॉल खेळता, क्रिकेट खेळता, प्रत्येक वेळेला जेव्हा चेंडूवरती बल लावलं जातं तेव्हा त्या चेंडूची गती तर बदलते पण तिची दिशा पण बदलत असते. 5वं काय होऊ शकतं? बल लावलं तर तिची चाल आणि गतीची दिशा बदलू शकते. म्हणजे चौथं जे सांगितलं त्याच्यामध्येच तोच पॉइंट आहे 5वा, की चाल आणि गतीची दिशा दोन्हीही बदलू शकतात. 6वं, वस्तूचा आकार तसंच आकारमान बदलू शकतं. म्हणजे रबरी चेंडू जर घेतला, आपण त्याच्यावरती दाब दिला, त्याच्यापर्यंत दाब देतो म्हणजे आपण काय करतो? त्याच्यावरती बल लावतो. म्हणजे त्याचा आकार काय होतो? आकारामध्ये बदल होतो. आकारमानामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. सगळ्यांना समजतं की एखाद्या वस्तूवर बल लावलं तर काय काय घडून येतं? स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते, वस्तूची चाल बदलू शकते, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते, वस्तूची चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात, वस्तूचा आकार तसेच आकारमान बदलू शकते. त्याच्यानंतरचं पुढचं
की तुम्ही मागच्या वर्षी बलाचे प्रकार शिकला आहात. मग कोणकोणते बलाचे प्रकार तुम्ही शिकलात? बल 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 म्हटलं की लगेच आपल्या डोक्यामध्ये गुरुत्वीय बल येतं. बरोबर. अजून तुम्ही शिकलात विद्युत चुंबकीय बल शिकलात, अणुकेंद्रकीय बल शिकलात. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. आता गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? गुरुत्वाकर्षण बल म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या न्यूटन शास्त्रज्ञाचं नाव येतं. बरोबर आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला, हे आपल्याला समजतं. मग गुरुत्वाकर्षण बल याच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो? तर हे बल पृथ्वीवरच नाही तर विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तूमध्ये प्रयुक्त होतं. विश्वामधल्या कोणत्याही 2 वस्तू, अगदी ग्रह तारे पण घ्या, पृथ्वीवरच्या वस्तू, विश्वातल्या सगळ्या वस्तू, सगळ्या कोणत्याही 2 वस्तूंवरती नेहमी हे गुरुत्वीय बल प्रयुक्त होतं. म्हणून ह्याला वैश्विक बल असं सुद्धा म्हणतात. या बलाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंद सरळ म्हणजे क्षितिज लंब दिशेनेच खाली का पडतात, तिरकी किंवा क्षितिज समान रेषेने का जात नाहीत? खूप विचार केल्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. ही दिशा क्षितिज लंब म्हणजे सरळ खाली असल्यामुळे सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडतं. आता आपण आपल्या पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे. त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पृथ्वीचा गोल दाखवला आहे आणि त्यावरती एक सफरचंदाचं झाड दाखवलं आहे आणि सफरचंद हे आहे ते खाली पडताना दाखवलं आहे आणि सफरचंदावरचं जे बल आहे ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं. म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला ते लंब असतं. त्याचप्रमाणे आकृतीमध्ये चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं पण आकर्षण बल दाखवलेलं आहे. याच्या पुढचे प्रश्न आहेत की तुम्ही मागच्या वेळेला न्यूटनचे गतिविषयक 3 नियम शिकलात. बरोबर. कोणते नियम? पहिला नियम काय आहे? त्याला जडत्वाचा नियम असं म्हणतात की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल म्हणजे क्रिया करत नसेल तर ती वस्तू विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्थेतच राहते किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत असेल तर ती तशीच राहते. म्हणजे हा नियम कसा लिहाल? तर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य असतं. अगदी साधं उदाहरण आहे. आपल्यासमोर पुस्तक आहे, तुमच्यासमोर पुस्तक आहे. बरोबर. जोपर्यंत ते पुस्तकावर तुम्ही हाताने बल लावणार नाही तोपर्यंत ते पुस्तक आहे त्याच जागेवर स्थिर राहील. जेव्हा तुम्हाला उचलायचं असेल पुस्तक त्यावेळेला तुम्ही काय करणार? हाताने पुस्तकावरती तुम्ही बल लावणार, तेव्हाच तुम्ही ते पुस्तक उचलू शकाल. समजतंय? किंवा झाडाची फांदी, फुलं आहेत, फळं आहे, आपल्याला काढायचंय पाडायचंय तर ती फांदी हलवल्याशिवाय ते फूल किंवा फळ खाली पडणार नाही. दुसरा नियम, ह्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटनचा जडत्वाचा नियम. बरोबर. आता त्यानंतर आपण बघूया न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. दुसरा नियम काय आहे? तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होतं. आता संवेग म्हणजे काय? तर संवेग हा वस्तुमान आणि वेग यांचा जो गुणाकार असतो त्याला संवेग म्हणतात. नियम काय? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतं. आता उदाहरण बघा. समान वेग असणारे 2 चेंडू आहेत. एक आहे क्रिकेटचा चेंडू आणि एक आहे टेनिसचा चेंडू. या 2 चेंडूपैकी कोणता चेंडू थांबवणं सोपं असतं?
सरळ आहे टेनिसचा. क्रिकेटचा जो चेंडू असतो तो का नाही? कारण त्याचं वस्तुमान हे जास्त असतं आणि जेव्हा तो दोन्ही आणि त्या मानाने टेनिसच्या चेंडूचं वस्तुमान कमी असतो, बरोबर. त्यामुळे टेनिसचा चेंडू जो असतो तो थांबवणं सोपं वाटतं, तो हाताला लागणार पण नाही. पण सीझनचा चेंडू थांबवणं किंवा क्रिकेटचा चेंडू थांबवणं हे त्या मानाने कठीण असतं. पुढचा तिसरा नियम आहे, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबलावरती हा नियम अवलंबून आहे की उदाहरणार्थ जेव्हा बॅटने चेंडू टोलवतो त्यावेळेला बॅटची गती कमी होते. चेंडू तर जातो जोराने, पण बॅटची गती, बॅटने टोलवताना बॅट काय अशी पुढे सरळ फेकली जात नाही, तर त्याची गती कमी होते, बरोबर. पाठी येते ती थोडीशी आणि पाठी होते बॅट आणि ती पडत नाही किंवा फेकली जात नाही. का असं घडतं? जेव्हा बॅट चेंडूवरती बल प्रयुक्त करत असतं, म्हणजे क्रियाबल, बॅटने चेंडूवर प्रयुक्त केलेलं बल काय आहे? क्रियाबल. त्यावेळेला चेंडू सुद्धा बॅटवर तितक्याच परिमाणाचं पण विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करत असतं, ते असतं प्रतिक्रियाबल. आणि त्यामुळे काय होतं? बॅटच्या पुढच्या भागाची गती काय होते? कमी होते. सगळ्यांना समजतं आहे हे? एवढा सगळा भाग सगळ्यांना समजला असेल असं मी धरून चालते. पुढच्या वेळेला आपण वर्तुळाकार गती आणि अविकेंद्री बल, केपलरचे नियम पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.